अजित पवार गटाकडून आनंद साजरा केला जातोय। इथे आनंद परांजपे आपण पाहतो ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे फडकावत त्यांनी या ठिकाणी पक्ष आणि चिन्ह मिळाल्याचा आनंद असा व्यक्त केलेला आहे। निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय, शरद पवार गटासाठी मात्र मोठा धक्का। तर इथे अजित पवार गटाकडून इथे असा आनंद साजरा केला जातोय। पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालेला आहे। ठाण्यामध्ये दृश्य आहेत, आनंद परांजपे आपल्या कार्यकर्त्यांसह पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आनंद साजरा करताना पक्ष कार्यालयामध्ये आणखी काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येतील आणि या संदर्भात आनंद साजरा करतील असं आनंद परांजपे यांनी म्हटलंय। फटाके फोडत त्यांनी याचा आनंद साजरा केलाय। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत। निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे आदेश असे शरद पवार गटाला देण्यात आलेले आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा असं आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल असं आयोगाने म्हटलंय। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाकडे वेळ आहे। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत नावं द्यायची आहेत आणि जर नावं नाही दिली तर मात्र या निवडणुकीत येणाऱ्या अपक्ष शरद पवार गटाला मानलं जाणार आहे। तर घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हे अजित पवार यांना मिळालेला आहे। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गमावलेला आहे। पवारांसाठी हा एक मोठा धक्का। मात्र अशा प्रकारे चिन्ह आणि पक्ष जाऊ शकतं, मात्र आपण लढणार अशी प्रतिक्रिया याआधी शरद पवार यांनी दिली होती। आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे यांची काय नेमकी प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मी हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अद्याप शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। मात्र अजित पवार यांनी मी हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। संख्याबळाचा मुद्दा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा ठरलेला आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये देण्यात आलेला संख्याबळ, त्याचबरोबर शरद पवार यांचे अध्यक्ष म्हणून निवड ही अनधिकृत असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आलेलं होतं। निवडणूक आयोगाचा हा सगळ्यात मोठा निर्णय की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे गेले। तर शरद पवारांसाठी हा एक मोठा धक्का। पुढच्या लोकसभा